नमस्कार, मी डॉक्टर अभय तिडके, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट वर्किंग इन शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. साधारणतः सगळ्यात कॉमन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अँजिओग्राफी ही टेस्ट काय आहे, अँजिओग्राफी कोणाला करायला पाहिजे आणि अँजिओग्राफी टेस्ट ही जी प्रोसिजर आहे ही कशी केली जातात, हे आम्हाला कॉमनली विचारणारे प्रश्न आहे. त्यामुळे अँजिओग्राफी ही टेस्ट काय आहे याबद्दल मी आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा अँजिओग्राफी ही कोणाला करायला पाहिजे, कोणत्या पेशंटवर करायला पाहिजे त्याबद्दल मी सांगणार. साधारणतः अँजिओग्राफी ही त्या पेशंट्सवर केली जाते ज्यांना छातीत दुखते किंवा चालताना दम किंवा श्वास लागतो. अशा पेशंट्समध्ये आम्ही अँजिओग्राफी ॲडवाईस करतो. आणखी दुसरं, जे पेशंट्स आमच्याकडे असे लक्षणं घेऊन येतात त्यांना सुरुवातीला आम्ही काही टेस्ट ॲडवाईस करतो. त्यामध्ये ECG, इको आणि स्ट्रेस टेस्ट या टेस्ट येतात. या तिन्ही टेस्टमध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज आढळल्यास आम्ही त्या पेशंटला अँजिओग्राफी ॲडवाईस करतो. आता अँजिओग्राफी ही टेस्ट काय आहे? साधारणतः अँजिओग्राफी ही डे केअर प्रोसिजर आहे. पेशंट सकाळी ॲडमिट होऊन संध्याकाळी डिस्चार्ज घेऊन जाऊ शकतो. आता अँजिओग्राफीमध्ये काय काय प्री रिक्विजिट टेस्ट असतात. काही साधारणतः 2-3 ब्लड टेस्ट केल्या जातात. त्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट जर योग्य असतील तर पेशंटला आम्ही अँजिओग्राफीसाठी पोस्ट करतो. अँजिओग्राफी ही प्रोसिजर OTमध्ये केली जाते. बेसिकली त्याला आम्ही कॅथलॅब असं म्हणतो. अँजिओग्राफी आता काय आहे? अँजिओग्राफी म्हणजे एक हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा तपास आहे. ती हाताच्या किंवा पायाच्या नसद्वारे एक कॅथेटर नेऊन रक्तवाहिनीच्या तोंडाजवळ डाय किंवा कॉन्ट्रास्ट नावाचा पदार्थ इंजेक्ट करून त्याचे कॅथलॅब मशीनद्वारे पिक्चर्स घेतले जातात आणि ते पिक्चर्स त्याचं इव्हॅल्युएशन करून त्या हृदयाच्या नसांमध्ये कुठे किती % आणि कोणत्या भागात ब्लॉकेज आहे याचं एक आकलन केलं जाते. साधारणतः हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 3 रक्तवाहिन्या असतात ज्या मेजर असतात. त्या 3 रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉकेज आहे आणि किती % ब्लॉकेज आहे त्यावरून त्या पेशंटची समोर ट्रीटमेंट डिसाईड केली जाते. आता बेसिकली अँजिओग्राफी ही 5 ते 10 मिनिटाची प्रोसिजर आहे. अँजिओग्राफी केल्यानंतर लगेच पेशंटला आम्ही रिकव्हरी रूममध्ये किंवा ICUमध्ये शिफ्ट करतो. 2 तास ऑब्झर्वेशनवर ठेवून पेशंटच्या रिपोर्ट जर नॉर्मल आहे तर आम्ही साधारणतः त्याला 2 ते 3 तासात डिस्चार्ज करतो. पण जर पेशंटच्या रिपोर्ट्समध्ये ब्लॉकेजेस असतील तर मग समोरची ट्रीटमेंट डिसाईड केली जाते. समोरची ट्रीटमेंट म्हणजे काय, तर एक एंजिओप्लास्टी किंवा बायपास. जर पेशंटला कमी प्रमाणात ब्लॉकेजेस असतील आणि ते ब्लॉकेजेस 70% वर असतील आणि प्लस पेशंटला त्यामुळे लक्षणं असतील म्हणजे छातीत दुखणे, दम धाप लागणे असे असतील आणि पेशंटचा जर ब्लॉक 70% जास्त असेल तर त्या पेशंटला ट्रीटमेंट लागते इन द फॉर्म ऑफ एंजिओप्लास्टी किंवा बायपास. जर कमी प्रमाणात ब्लॉकेजेस असतील तर आम्ही पेशंटसाठी एंजिओप्लास्टी सजेस्ट करतो आणि जर ब्लॉकेजेस जास्त असतील तर त्या पेशंटला आम्ही बायपाससाठी पोस्ट करतो. तर अँजिओग्राफीबद्दल ज्या काही मिथ्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला बोलू इच्छितो. जसं मी म्हटलं की अँजिओग्राफी ही खूप सोपी प्रोसिजर आहे, 5 मिनिटात संपते, त्यामध्ये खूप काही धोका नाही आहे आणि आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे ती खूप सोपी झालेली आहे. त्यामुळे अँजिओग्राफीबाबत काही घाबरण्याचं कारण नाही. बऱ्याच वेळा आम्हाला पेशंट असं म्हणतात की आमचा पेशंट फिट आहे, त्याला काही त्रास नाही, तर मग अँजिओग्राफी करण्याचा फायदा काय? पण अँजिओग्राफी केल्याशिवाय आपल्याला त्याच्या रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस ते कळणार नाही. त्यामुळे अँजिओग्राफी ही जी टेस्ट आहे ती महत्त्वाची आहे आणि त्यात असं काही घाबरून जाण्यासारखं नाही असं मला वाटतं. तर ही शॉर्टमध्ये मी अँजिओग्राफीबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही तुमच्या परिजनांमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.